नमस्कार मित्रांनो, मी विवेक शिंदे अध्ययनच्या आजच्या या भागात आपलं खूप खूप स्वागत करतो. आजच्या आपल्या चर्चेचा विषय असणार आहे सैन्य दल यामधील करिअर ऑप्शन्स. मुख्यतः 3 सैन्य दल भारतामध्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे एअरफोर्स, दुसरं आर्मी आणि तिसरं म्हणजे नेव्ही. सैन्य दलामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर आपल्याला एनडीएची परीक्षा पास करावी लागते. आता एनडीए म्हणजे नक्की काय, तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी. त्याच्या थ्रू आपण सैन्य दलामधील या 3 विभागांमध्ये नोकरी मिळवू शकतो. आणि आज यावर चर्चा करण्यासाठी आपल्याला जे तज्ज्ञ लाभलेत ते म्हणजे ग्रुप कॅप्टन श्री योगेश पै, ज्यांनी एअरफोर्समध्ये गेली 36 वर्ष ॲज अ हेलिकॉप्टर पायलट म्हणून काम पाहिलं आहे. ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण या चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार सर, एनडीए किंवा आर्म फोर्सेस हे सगळ्यांनाच खूप असं सुंदरसं वाटणारं एक करिअर आहे. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या करिअरची तुमची सुरुवात कशी केली? मी लहान असताना खूप ॲक्टिव्ह होतो. म्हणजे आय वॉज इंटू स्पोर्ट्स, खूप स्पोर्ट्स, क्रिकेट वगैरे खेळायचो मी. आणि अभ्यासात पण मी चांगला होतो. ओके. तर माझ्या वडिलांचे एक मित्र होते, ते सिक्युरिटीमध्ये होते. त्यांनी मला एन्करेज केलं की तुझ्यासारखा मुलगा जो सोशली एवढा ॲक्टिव्ह आहे, आउटडोर्समध्येच फिट आहे, तर तुझ्यासारख्या मुलांना एनडीए जॉईन करायला पाहिजे. ओके. कारण माझे वडील सिव्हिलियन होते, तर मला काही खास नॉलेज नव्हती एनडीए आणि आर्म फोर्सेस बद्दल. तर त्यांनी माझं स्टार्टिंग पॉइंट त्यांनी सुरू केलं वेन त्यांनी मला एनकरेज केलं की देर इज अ प्लेस कॉल्ड एनडीए, बरोबर. ट्रेनिंग होतं म्हणून. दॅट इज हाऊ माझं करिअरचं प्लॅनिंग सुरू झालं. ओके. तर मग त्यांनी मला एनकरेज करून सांगितलं की तू फॉर्म भर आणि तुझ्यासारख्या मुलांना एनडीए जॉईन करायला आयडियल आहे. ओके. म्हणून दॅट इज हाऊ माय जर्नी स्टार्टेड फॉर प्लॅनिंग टू जॉईन द एनडीए. अच्छा. पण त्या अगोदर तुम्हाला एनडीए बद्दल असं काही जास्त माहिती नव्हतं? नाही, कारण मुंबईत अनफॉर्च्युनेटली आज पण आर्म फोर्सेसची अवेअरनेस खूप कमी आहे. आणि इट इज अंडरस्टँडेबल, कारण मुंबईत वॉर लाईक सिच्युएशन मुंबईच्या पब्लिकनी कधी पाहिलेच नाही. अग्रीड. द नियरेस्ट मला वाटते 1971 मध्ये, मी तेव्हा 5 वर्षात होतो, तेव्हा रात्री ब्लॅकआउट करायचे हे लोक. हो, बरोबर. अँटिसिपेटिंग की पाकिस्तानी एअरक्राफ्ट आपल्यावर अटॅक करणार म्हणून. तर मला आठवतं मी 5 वर्षाचा लहान मुलगा होतो तेव्हा रात्री सायरन झालं की आम्हाला बेडच्या खाली जाऊन लपायला सांगायचे. अच्छा. ओके. तर हे सगळं बघून मला पण थोडं एक्साइटमेंट व्हायचं तेव्हा की अरे बापरे, हे एकदम आपलं इंटरेस्टिंग वाटते लाईफमध्ये. बरोबर. मला पण असं करायला आवड आहे म्हणून तेव्हा माझं रिअलायझेशन झालं लहान असताना 5. दॅट वॉज जस्ट अ स्मॉल स्टार्टिंग स्पार्क. आणि अवेअरनेस मी जसं सांगितलं की अजूनही अवेअरनेस खूप कमी आहे. मला वाटतं 26 नोव्हेंबर 2008 मध्ये जे मुंबई अटॅक झाले, हो, त्यानंतर मुंबईच्या पब्लिकमध्ये थोडासा अवेअरनेस. कारगिलच्या नंतर येस, कारगिल वॉज प्रॉबेबली द फर्स्ट इन्सिडेंट जेव्हा मुंबईच्या पब्लिकला वाटलं की हो, आर्म फोर्सेस आर डुईंग अ गुड जॉब अँड त्यांची अवेअरनेस वाढवायला पाहिजे. पण मुंबई अटॅक नंतर हे रेकग्निशन जरा जास्त वाढायला लागलं. ओके. तर म्हणून मी लहान असताना अवेअरनेस नव्हती, या अंकलनी सांगितलं म्हणून मला जरा अवेअरनेस आलं. मी एनसीसी मध्ये पण नव्हतो, माझ्या शाळेत एनसीसी होती. ओके. पण I never joined NCC because I was busy with cricket. I was playing professional cricket आणि खूप चांगलं क्रिकेट खेळायचो मी. तर नंतर माझ्या मित्रांबरोबर मी फॉर्म भरला एनडीएचा आणि माझ्यापेक्षा जास्त ते इंटरेस्टेड होते. मी असंच फॉर्म भरून गेलो. बाकी आजच्या दिवसात ते सगळे राहिले, मी एकटा थ्रू करून मी पास झालो एनडीए अँड हिअर आय एम इन फ्रंट ऑफ यू. नाव कमिंग टू इन्स्पिरेशन, की कोणी मला प्रोत्साहित केलं. तर लहानपणापासून मला छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्टी ऐकून मला खूप असं मोटिवेशन व्हायचं की मला पण एक वॉरियर बनायचं. येस. तर ही वॉज माय मेजर इन्स्पिरेशन. छत्रपती शिवाजी महाराज वॉज माय बिगेस्ट इन्स्पिरेशन. बरोबर. म्हणजे त्यांचे अमरचित्र कथांमध्ये स्टोरीज वाचून ते मला मोटिवेशन झालं की कसं ह्या माणसांनी लहान स्ट्रेंथ असून पण मोठ्या मुघलच्या राजांना हरवलं,
कसं त्यांना ग्युरिल्ला वॉरफेअर यूज Yes. करून त्यांना हे केलं, दॅट वॉज माय बिगेस्ट इन्स्पिरेशन. आणि इवन टुडे आय कन्सिडर छत्रपती शिवाजी महाराज ॲज माय ग्रेटेस्ट गुरु येस, फॉर मोटिवेटिंग मी अँड इन्स्पायरिंग मी की टू जॉइन द आर्म फोर्सेस, बिकम अ वॉरियर. बरोबर. आणि ही इज राईटली कॉल्ड द फादर ऑफ इंडियन नेव्ही ऑल्सो. Yes, absolutely. And he's also called the father of guerrilla warfare. येस येस येस, ऑफकोर्स ते तर जग जाहीर आहे Yes. आणि त्यांच्याकडून तर आपण खूप शिकलो, नो डाऊट. आता जेव्हा तुम्ही करिअरमध्ये सुरुवात केलीत, एनडीएचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? व्हॉट इज एनडीए ऑल अबाउट? ह्याच्या आधी मी आय टेक इट वन स्टेप बॅक. प्लीज. टू जॉइन एनडीए इज व्हेरी चॅलेंजिंग, ओके. very challenging, very competitive. I appeared for the NDA exam around December 1983, which the UPSC exam is the first step. येस, It's not very difficult. ओके. कारण about त्यावेळेला about 3 lakh students all over the country used to participate, used to appear for the exam. आणि त्यातनं जवळजवळ 5-6 हजार स्टुडंट्स पास होतात. पास होतात, ओके. तर आय ऑल्सो पास्ड दॅट एक्झाम. द सेकंड स्टेज इज द इंटरव्ह्यू. ओके. एनडीए साठी एक इंटरव्ह्यू असतो, वेअर यू हॅव टू गो टू अ प्लेस कॉल्ड द सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड. ओके. तर तिथे जाऊन तुम्हाला 5 दिवस काढायला लागतात. अच्छा. तर हा इंटरव्ह्यू जगातला सर्वात चॅलेंजिंग आणि सर्वात मोठा इंटरव्ह्यू आहे, वेअर यू हॅव टू स्टे ॲट अ प्लेस फॉर 5 days, अँड आफ्टर 5 days दे डिसाइड whether you are fit to become an officer in the Indian Armed Forces. Okay, so they observe you for 5 days. Yes, there are 3 different agencies observing you. Okay. There is a psychologist, Right. there is a group task officer, आणि एक interviewing officer. अच्छा. तर 5 दिवस तुम्हाला खूप सारे टास्क देतात, इंडिव्हिज्युअल टास्क, ग्रुप टास्क, सब ग्रुप टास्क, सायकोलॉजिकल क्वेश्चनर्स देतात. ओके. त्यात तो सायकोलॉजिस्ट बघतो की तुमच्यात काही नेगेटिव्ह ट्रेट नसायला पाहिजे. ओके. द माइंडसेट. आणि ही जी प्रोसिजर आहे इज युनिक फॉर द इंडियन आर्म फोर्सेस. अख्ख्या जगात नोवेअर, कुठेही तुम्हाला या जगात एवढा मोठा इंटरव्ह्यू कुठेच मिळणार. अच्छा, असा सिलेक्शन प्रोसेस बाकी कोणत्याच आर्म फोर्सेस साठी नाही. कोणत्याच नाही आहे. आणि दॅट इज वाय इट इज व्हेरी चॅलेंजिंग टू बिकम एन ऑफिसर इन द आर्म फोर्सेस, कारण द सिलेक्शन प्रोसेस इज व्हेरी स्ट्रिक्ट. येस, and it has to be, I guess. Yes. Given the nature of the work. Yes. ते असायलाही हवं. तर युपीएससी थ्रू आपण एनडीए मध्ये आपल्याला ऍडमिशन मिळतं. Everybody who joins the armed forces except the medical, dental and the nursing branches Okay. have to join by passing the UPSC exam. UPSC. So stage 1 is UPSC exam, stage 2 is the services selection board, stage 3 is the medicals. अच्छा. आता मी जॉईन करताना मला जॉईन करायचं होतं आर्मीमध्ये, कारण माझं नॉलेज नव्हतं एअरफोर्सच्या बद्दल. तर इन्सिडेंटली काय झालं की माझ्या आईनी नकार दिला. म्हटलं की नाही, तुला आर्मी जॉईन करायला देणार नाही. अच्छा. तो एकच मुलगा आहे. तर मी म्हटलं एअरफोर्स जॉईन करू का? तर ती म्हणाली बरं जॉईन कर. तिला वाटलं हा एअरफोर्स जॉईन करून एअर इंडिया फ्लाय करणार, मुंबईतच राहणार म्हणून. तिला काहीच कल्पना नव्हती. ओके. तर मी म्हटलं एअरफोर्स भरतो, कारण कॉन्फिडन्स नव्हतं, कारण बिकमिंग अ पायलट इज अ व्हेरी बिग थिंग. येस येस. तर त्यावेळेला मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी पायलट बनू शकतो म्हणून. तर मी म्हटलं बरं एअरफोर्स फिल करतो, नंतर फेल झालो तर मग आय विल चेंज ओव्हर टू आर्मी अँड रिअलाइज माय ड्रीम म्हणून. ओके. तर दॅट इज हाऊ आय जॉईन्ड द एअरफोर्स, अँड पासिंग एनडीए फॉर ॲज अन एअरफोर्स कॅडेट इज द मोस्ट चॅलेंजिंग. ओके. कारण द स्टेज 3, दॅट इज द मेडिकल्स, इज व्हेरी स्ट्रिक्ट ॲज फार एज जॉईनिंग द एअरफोर्स इज कन्सर्न. कारण तिथे यू हॅव टू बी मोर देन 100% फिट. ओके. कारण ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी इज चेक्ड फ्रॉम युअर हेड टू युअर टो, अँड यू हॅव टू बी 100% फिट. कारण गव्हर्नमेंट तुमच्यावर पायलट ट्रेनिंगमध्ये करोडो रुपये खर्च करतो. अगदीच. हो. तर ॲट एंट्री लेवल गव्हर्नमेंटला हे नको की इवन 1% डिफेक्ट त्यांना नको. बरोबर आहे. तर त्याकरता मेडिकल्स आर द मोस्ट स्ट्रिक्ट. ओके. पण मेडिकल्स असं आहे की जे देवाने तुम्हाला दिलंय ते तुम्ही तुमचं काही कंट्रोल नाही आहे त्याच्यावर. बरोबर आहे. हो. तर मेडिकल्स नॉर्मली टेक्स एनिथिंग फ्रॉम 12 to 15 days. अच्छा. फॉर 1%. यामध्ये मेडिकल मध्ये काय असतात टेस्ट म्हणजे असे? यामध्ये तुमचं ECG,
Okay. ECG checking the heart, EEG checking the brain, then आईस डोळ्याचेच फक्त 15-16 टेस्ट असतात. अच्छा, आयसाइट, नाईट विजन, कलर विजन, मोझॅइक विजन, ह्याचेच खूप टेस्ट असतात. बरोबर. आणि कारण पायलटचा मेन भाग आहे डोळे. येस येस, कारण ऑल मोस्टली व्हिज्युअल फ्लाइंग इन दोज डेज अँड टू सम एक्सटेंट नाव ऑल्सो. तर म्हणून मेडिकल्स इज व्हेरी क्रिटिकल. आणि लाईक आय सेड, it can take anything from 12 to 15 days to finish one candidate's medicals to join the Air Force. बरोबर. आणि हे काय पर्सेंटेज आहेत, म्हणजे किती मुलं समजा ऍज अ कॅडेट तुम्ही UPSC पास करून येता आणि ऍक्च्युअल गेटिंग ऍडमिटेड टू द NDA? हा, तर जसं ऍज पर माय स्टॅटिस्टिक्स त्यावेळेला, आय एम टॉकिंग ऑफ 40 years ago, 1984. Okay. I joined NDA exactly 40 years ago, July 1984. Right. तेव्हा अराउंड 3-3.5 लाख स्टुडंट्स अपियर करायचे UPSC एक्झामसाठी, आणि त्यातनं 300 वेकन्सी होती टू जॉइन NDA. अँड दॅट 300 वेकन्सी स्टील रिमेन्स. But today the number of students appearing has gone up to 8 to 9 lakhs. Great. So it is a very tough thing to get admitted into yes. NDA. It is a very competitive exam. आणि मी जेव्हा SSB साठी गेलो, मी मैसूरला गेलो होतो, कारण दॅट इज अन एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड. तर आय वॉज कॉम्पिटिंग विथ कॅन्डिडेट्स हु वेर फ्रॉम सैनिक स्कूल, फ्रॉम मिलिटरी स्कूल. They have been trained to join NDA from their 6th standard. Okay, exactly. So I felt very underconfident. जेव्हा मी त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं, तर मला आधी वाटलं की बस इनके सामने तुम टिक नहीं पाओगे. अच्छा. पण तरी मी म्हटलं की लेट मी गिव्ह माय बेस्ट. येस. आणि मी जसं आधी सांगितलं, आय वॉज एक्स्ट्रीमली फिट. बरोबर. डिस्पाइट कमिंग फ्रॉम अ सिव्हिलियन बॅकग्राऊंड अँड कमिंग फ्रॉम अ केंद्रीय विद्यालय, आय वॉज एक्स्ट्रीमली फिट, extremely flexible. तर I could compete with them, beat them, and still I could get selected in the first attempt. Great. Because you were a sportsman anyways. Yes. त्याच्यामुळे तुमची ती फिटनेस, फ्लेक्सिबिलिटी तुमच्यामध्ये होती. ते खूप, म्हणजे त्याचा खूप फायदा झाला. स्पोर्ट्स ऑलवेज हेल्प्स. येस, डेफिनेटली. एक्झॅक्टली. आता NDA मध्ये जाण्याच्या अगोदर तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय लागतं, म्हणजे जेणेकरून आपल्याला हेल्प होईल? आता जसे तुम्ही म्हणालात सैनिक स्कूल, it would have helped students to get into NDA. From the orientation point, yes. But from the performance point, it is up to the individual. Yes. कारण जसं मी माझं पर्सनल एक्झाम्पल दिलं, Right. I am not from any सैनिक स्कूल or any military school. आणि माझ्याकडे काहीच ट्रेनिंग नव्हती. बरोबर. Still I competed and I cleared the exam. Okay. तर काही मुलांना जबरदस्ती पेरेंट्स टाकतात सैनिक स्कूल आणि मिलिटरी स्कूलमध्ये. त्यांचं तेवढं इंटरेस्ट नसतं. बरोबर. आणि आजच्या स्टॅटिस्टिक्सच्या प्रमाणे मोस्ट ऑफ द पीपल गोइंग टू सैनिक स्कूल अँड मिलिटरी स्कूल आर नॉट जॉइनिंग NDA अँड आर जॉइनिंग अदर करियर्स, अदर प्रोफेशन्स. सो जॉइनिंग सैनिक स्कूल और कारण सैनिक स्कूलमध्ये दे आर पुट इन ॲट 6th standard, विच इज रादर अर्ली इन लाईफ. त्या स्टेजला, त्या वयात तो लहान मुलगा, त्याला स्वतः माहीत नसतं की मला पुढे जाऊन काय करायचं. एक्झॅक्टली. तर म्हणून इट इज अ गुड थिंग टू पुट युअर चिल्ड्रन इन सैनिक स्कूल अँड मिलिटरी स्कूल, बट गिव्ह देम द इंडिपेंडन्स. म्हणजे त्यांना स्वतः चॉईस करू द्या की त्यांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जॉईन करायचंय किंवा इंजिनिअरिंग करायचंय, डॉक्टर बनायचंय. यू मस्ट लीव्ह दॅट इंडिपेंडन्स टू देम चॉईस वन्स दे कम टू 10th-12th standard. राईट. म्हणजे असं काही नाहीये ना की आपल्याला सायन्स स्ट्रीम किंवा कॉमर्स स्ट्रीम घेऊनच गेलं पाहिजे NDA? हा, आता आम्ही जेव्हा जॉईन केलं तेव्हा 11th पास वॉज रिक्वायर्ड. ओके. मी 12th पास केल्यानंतर मी जॉईन केलं. ओके. कारण मी जसं सांगितलं, माझं अवेअरनेस नव्हतं. बरोबर. बाय द टाइम आय कुड नो व्हॉट इज NDA अँड आय अपियर्ड, तोपर्यंत माझे 3 अटेम्प्ट्स मिस झाले होते, निघून गेले होते. ओके. फॉर्च्युनेटली मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलं, म्हणून मला जास्त त्रास झाला नाही. आजच्या दिवसात 12वी पास मॅन्डेटरी आहे. ओके. आणि NDA आजच्या दिवसात जॉईन करायचं सायन्स स्ट्रीम कंपल्सरी विथ फिजिक्स अँड मॅथ्स. ओके. विथ फिजिक्स अँड मॅथ्स अँड विथ अ पर्टिक्युलर पर्सेंटेज. Percentage is not much, it is just about 60%. Okay, so first class is mandatory. First class is mandatory. आणि हे का? कारण
in the last 40 years armed forces have improved technologically, कारण the world is changing. आपला Yes. जग बदलतंय, technology is taking over everywhere, Right. including the armed forces. Yes. The way we are going to fight wars has also changed. Yes. Even the battlefields have changed. Battlefields have changed. Right. तर म्हणून आपलं जे ट्रेनिंग आहे आणि रिक्वायरमेंट्स आहेत त्यांना त्याच्यात पण बदल आली आहे, कारण नाव इट इज बिकम टेक सॅव्ही. बरोबर. नाव यू डोंट रिक्वायर अ पर्सन हू कॅन रन 20 kilometers or this thing. It is required in the infantry, in the army. Right. पण मोस्ट ऑफ द इक्विपमेंट इज ऑल टेक्नॉलॉजिकली ओरिएंटेड, आणि त्यासाठी फिजिक्स आणि मॅथ्सचं कंपल्सरी करून त्यांनी हे मॉडर्नायझेशन ऑफ द आर्म फोर्सेस साठी हे केलेलं आहे. हो, अगदीच खूप गरजेचं आहे, नो डाऊट. मग आता एनडीए मध्ये जेव्हा आपण ऍडमिशन घेतो त्यानंतर मग एनडीए आपल्याला कशाप्रमाणे तयार करतो? Very good question. कारण NDA is a very unique academy. It is considered one of the best academies in the world. No doubt. It is called the cradle of leadership. Oh, great. Okay. तर lot of advanced countries, western countries in the world, ते लोक NDA ला येऊन पुण्यात स्टडी करायला येतात की what is the kind of pattern of training being followed. कारण NDA training is completely unique. Right. आणि आम्ही जेव्हा जातो, वी आर जस्ट 16-17 year old boys. Yes. Those days boys, now boys and girls also. Right. That in a period of 3 years, you are put through such training that when you come out, when we enter, we are like stones. Right. Of different shapes, sizes, color, and after 3 years, we come out like diamonds. Exactly. We come out like polished diamonds. To perform the role of leadership, military leaders. Great. Probably some of the best in the world. Yes, yes, no doubt about it. मग आता हे जे ट्रेनिंग सेशन्स असतात, जे 3 वर्षाचं पूर्ण ट्रेनिंग आहे, त्यामध्ये नक्की कशा प्रकारे शिकवलं जातं आणि काय, म्हणजे कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिला जातो? NDA मध्ये ऑल राऊंड डेव्हलपमेंटचं कॉन्सेप्ट आहे. बरोबर. तर since you have to be covered with some educational qualification, right, it covers the graduation program. Okay. तर आमचं असोसिएशन एफिलिएशन आहे विथ जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, JNU. तर JNU आम्हाला एक डिग्री प्रोव्हाइड करते. बरोबर. तर जेव्हा मी कॅडेट होतो तेव्हा BSc आणि BA हे 2 डिग्रीज मिळायचे तिथे. बरोबर. तर 3 yearsच्या करिक्युलम मध्ये we have the education or the academic curriculum, right, and then we have the outdoor curriculum. Okay. The outdoor curriculum is what is meant to train you, make you tough, right, which includes cross country sports, okay, boxing, swimming, various outdoor activities. आणि त्यानंतर academic activities, we have various educational instructors in NDA, various faculties. Okay. And everybody is taught almost everything. So म्हणजे NDA मध्ये you are made jack of all trades. Right, right. For survival you need everything. Including engineering. Okay, great. So you are given lectures and practical classes on lathe machine, on carpentry, blacksmithy, oh my God, engineering diagrams. Okay. तर सगळं काही कव्हर होतं त्यात. अरे वा, खूप सुंदर आहे. तर आणि जेव्हा आपण NDA चे हे कोर्सेस कंप्लीट करतो, डज अ कॅन्डिडेट हॅव हिज ओन चॉईस टू चूज हिज रोल आफ्टरवर्ड्स आफ्टर कंप्लीटिंग द NDA, or is it predefined? Are you talking about service or are you talking about role? I'm talking about the service. Service. तर सर्व्हिस असं आहे की when you are filling up the form to join to take the UPSC exam, okay, you have to give the preferences. At that time itself, you have to give your preference in order of choice. Okay. So you have to give number 1 Air Force, number 2 Army, number 3 Navy. Navy. Okay. Based on that, you are filtered out, and based on that, you are sent for SSB. Great. Thus, Air Force has got a separate SSB. Army and Navy have got a common SSB. Okay. And their requirement is common. Okay. Air Force SSB मध्ये you have to go through something additional that is called the pilot aptitude battery test.
ओके नाव द नेम हॅज बीन चेंज. तर कारण पायलट व्हायला काहीतरी स्किल, यू नीड अ स्पेशल स्किल टू फ्लाय. राईट. तर दे चेक आउट वेदर यू हॅव द बेसिक स्किल टू फ्लाय ऑन. बरोबर. अँड इट्स अ वन टाइम टेस्ट फॉर अ लाईफ टाइम. ओके, यू कॅन ओनली अपीयर वन्स. Okay, if you and you fail, need to clear it. that's it. Thank you. Oh my. You can never become a pilot in the armed forces. आर्म्ड फोर्सेस. राईट. तर सर आता हे 3 वर्षाची ट्रेनिंग आहे हम्म. NDA ची. मग त्यानंतर पुढे कसं? त्यानंतर मी जसं सांगितलं, इन द बेस्ट पार्ट अबाउट NDA अँड वाय इट इज युनिक म्हणजे तिन्ही सर्व्हिसेस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची ट्रेनिंग एकत्र सगळ्यांना मिळते. बरोबर. तर आउट ऑफ द 6 सेमेस्टर्स इन NDA, दॅट इज 3 years, first 5 semesters is common army training for all cadets. Everyone. Okay. Everybody is trained as per the army service norms. फक्त लास्ट सेमेस्टर 6th टर्म मध्ये तुम्हाला स्पेशलिस्ट ट्रेनिंग दिली जाते, वेअर द आर्मी कॅडेट्स आर ट्रेन्ड at the army training team. Okay. The air force cadets are trained at the air force training team, and the naval cadets are trained at the naval training team. Okay. तर एअर फोर्स वाले ग्लायडिंग करतात, आर्मी वाले वेपन ट्रेनिंग करतात, बरोबर. आणि नेव्ही वाले हे वॉटरमॅनशिप आणि नेव्हीचे सेलिंग वगैरे हे सगळं तिथे करतात. त्यानंतर आर्मी कॅडेट जातात इंडियन मिलिटरी अकॅडमी फॉर देअर लास्ट 1 year ऑफ स्पेशलाइज्ड ट्रेनिंग ॲज पर देअर सर्व्हिस. ओके. आणि नेव्हल ट्रेनीज जातात इंडियन नेव्हल अकॅडमी. देर इज अ प्लेस कॉल्ड एरिमला इन केरला. अच्छा. तिथे नवीन नेव्हल अकॅडमी सुरू झाली आहे, Okay. तिथे जातात. आणि एअरफोर्स कॅडेट्स गो टू एअरफोर्स अकॅडमी. इट इज इन अ प्लेस कॉल्ड डुंडिगल इन अच्छा. व्हेरी क्लोज टू हैदराबाद, अबाउट 60 kilometers फ्रॉम हैदराबाद. ओके. आणि मग तिथे त्यांचं शेवटचं 1 वर्ष आर्मीमध्ये जसं आर्मी ट्रेनिंग, एअरफोर्समध्ये फ्लाइंग ट्रेनिंग साठी बरोबर. जातात, आणि नेव्हीवाले त्यांची नेव्हीची ट्रेनिंगसाठी जातात. आणि तिथे 1 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर आर्मीच्या लोकांना त्यांची रेजिमेंट्स अलॉट होते. ओके. सो इट कुड बी इन्फंट्री, इट कुड बी आर्टलरी, इट कुड बी आर्मर्ड, इट कुड बी ASC, इट कुड बी ऑर्डिनन्स. ओके. तसं त्यांना अलॉट होतात. बरोबर. आणि इन्फंट्रीमध्ये पण कुठली बटालियन, इट कुड बी कुमाओ, इट कुड बी गुरखाज, इट कुड बी राजपूत, राजरीफ, JNK लाईट इन्फंट्री, Okay. सिख लाईट इन्फंट्री, ते तिथे डिसाईड होतं. ओके. पण हे कशाच्या बेसिसवर डिसाईड करतात? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ मेरिट ओके. आणि चॉईस. मेरिट प्लस चॉईस. मेरिट प्लस चॉईस. ओके. तर आपले जसे आपण एक्झाम्स वगैरे देतो त्यामध्ये आपले जे हो. मेरिट येणार त्या Correct. हिशोबाने ते ठरवतात. Correct. सो व्हॉट आर द डिफरंट रँक्स, मतलब जस्ट टू स्टार्ट आफ्टर NDA अँड आफ्टर द 1 year रिगरस ट्रेनिंग, हा. जेव्हा आपण फर्स्ट स्टेप घेतो हो. इन दी आर्म फोर्सेस, तर ऑल 3 सर्व्हिसेस आफ्टर 4 years ऑफ ट्रेनिंग दे गेट their फर्स्ट रँक ॲज अ कमिशन्ड ऑफिसर. कमिशन्ड ऑफिस. हा. ओके. तर आफ्टर 4 years ऑफ ट्रेनिंग यू गेट द प्रेसिडेंट्स कमिशन. ओके. आणि फॉर द एअरफोर्स कॅडेट्स दे गेट देअर पिप्स अँड देअर विंग. Okay. If they pass out as a pilot, राईट. they get their wings and they get their president's commission and their ranks. ओके. तर आमच्या वेळेला it was slightly different. We had pilot officer in the Air Force. We had midshipmen in the Navy, ओके. and we had second lieutenant in the Army. अच्छा. ओके. आता ते रँक्स एबॉलिश केलंय, म्हणून आता डायरेक्टली पीपल आर गेटिंग कमिशन्ड ॲज फ्लाइंग ऑफिसर्स Okay. इन द एअरफोर्स, एअरफोर्स. सेकंड लेफ्टनंट इन द नेव्ही, आर्मी, आणि सब लेफ्टनंट इन द नेव्ही, Navy. इंडियन नेव्ही. ओके. ओके. मग तुमच्या करिअरची सुरुवात कशी होती? तर आमच्या वेळेला इट वॉज स्लाइटली डिफिकल्ट इन फ्लाइंग, कारण एक HT-2 म्हणून ट्रेनर एअरक्राफ्ट होतं, विच इज अ स्लो मुव्हिंग प्रोपेलर एअरक्राफ्ट. अच्छा. दे हॅड ऑल बीन फेस्ड आउट. तर अख्ख्या जगात जेवढे एअरफोर्सेस आहेत त्यांची ट्रेनिंग आधी होते लहान एअरक्राफ्टवर, विच इज स्लो, विच इज बरोबर. इझियर टू लर्न. आणि त्यावेळेला जेव्हा आम्ही फ्लाइंगसाठी आलो तेव्हा इंडियन एअरफोर्सकडे ते लहान एअरक्राफ्ट नव्हतं. अरे बापरे. ओके. म्हणून आम्हाला डायरेक्टली जेट्सवर फ्लाइंग सुरू केली. ओके. सो वी स्टार्टेड अ फ्लाइंग करियर ऑन फायटर जेट्स, विच वॉज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. राईट. तर वी स्टार्टेड आवर फ्लाइंग ऑन अ
trainer aircraft called Kiran Mark 1, which is built by Hindustan Aeronautics Limited. ओके, इंडियन मेड. Indian made. ओके, इट्स अ ब्युटिफुल एअरक्राफ्ट आणि पण व्हेरी टफ टू लर्न इनिशियली. म्हणजे Right. बेसिक एअरक्राफ्ट जेट इज व्हेरी व्हेरी ट्रिकी. नो कंट्री इन द वर्ल्ड डज दॅट. ओके. तर दॅट वॉज चॅलेंजिंग, कारण यू कॅनॉट अफोर्ड टू मेक अ मिस्टेक. येस, इट And- विल कॉस्ट अस डिअरली. नॉट डिअरली, इट विल कॉस्ट यू युअर लाईफ. या ऍक्च्युअली. आणि टू बिकम अ पायलट इट इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. यू हॅव टू गिव्ह मोर दॅन 200%. ओके. सो व्हॉट कॅन यू से की हे जेव्हा करत असो आपण, आपल्याला कोणत्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे? फोकस. फोकस इज वन ऑफ इट. फोकस, डिसिप्लिन, अवॉइड डिस्ट्रॅक्शन्स राईट. आणि डेडिकेशन. ओके. म्हणजे तुमचं फोकस ॲब्सोल्युटली असायला पाहिजे, कारण फ्लाईंगमध्ये खूप अभ्यास करायला लागतो. बरोबर. यू आर गोइंग टू फ्लाय अ 1 hour सॉर्टी. त्या 1 hour सॉर्टीमध्ये यू शुड हॅव रिपीटेड दॅट एंटायर 1 hour in your mind at least 100 times. ओके. So whole night you are sleeping. In your sleep also you are trying to अच्छा. fly the aircraft. की नेक्स्ट काय होणार, नेक्स्ट काय होणार, नेक्स्ट काय होणार, नेक्स्ट काय करणार मी, किती क्लाइंब करणार, किती टर्न करणार, किती डिसेंड करणार, काय स्पीड, काय डायरेक्शन. दॅट इज द काइंड ऑफ प्रिपरेशन दॅट गोज इन टू मेक अ पायलट. म्हणजे जेव्हा आपण हे ट्रेनिंग घेत असतो तेव्हा आपल्याला अगोदर सांगितलेलं असतं की हे असं असं तुम्हाला फ्लाय करायचं आहे. हो हो, त्यामुळे आपण ते गो थ्रू करू शकतो. करेक्ट करेक्ट ओके. आणि नेक्स्ट डे मग आपल्याला ते तसं करून पाहायचं आहे. करेक्ट. ओके. तर दॅट इज अ व्हेरी चॅलेंजिंग फेज. आणि तर पहिले 6 महिने आम्हाला किरण एअरक्राफ्टवर होतं, आणि नेक्स्ट 6 महिने आम्हाला एक पोलिश फायटर जेट होतं, लहान फायटर जेट इस्करा म्हणून, ओके. त्यावर ट्रेनिंग केली. तर आणि हे 2 म्हणजे सेमेस्टर्स नंतर वी वर रेडी फॉर कमिशनिंग. तर ओके. कमिशनिंगच्या आधी काय असतं की यू आर ट्रायफर्केटेड इन टू फायटर्स, ट्रान्सपोर्ट्स अँड हेलिकॉप्टर्स. अच्छा, हे 3 वेगवेगळे सेगमेंट्स आहेत. हा. ओके. तर जसं तुम्ही विचारलं ऑन व्हॉट बेसिस, राईट. तर इट इज फर्स्टली द सर्व्हिस रिक्वायरमेंट. म्हणजे इंडियन एअरफोर्सला तुमच्या बॅचमधनं किती फायटर पायलट पाहिजेत, हवेत. किती हेलिकॉप्टरचे पाहिजेत, किती ट्रान्सपोर्टचे पाहिजेत. बरोबर. तर वी हॅव अ डायरेक्टरेट कॉल्ड डायरेक्टरेट ऑफ पर्सनल प्लॅनिंग ओके. हू डू फोरकास्टिंग. की हे लोक आता जॉईन केले, 10 वर्षानंतर यांना कुठे आपण प्लेस करू शकतो, बरोबर. व्हॉट इज द काइंड ऑफ इन्व्हेंटरी वी आर गोइंग टू हॅव. येस. त्या हिशोबाने त्यांना हे दिले जातात, एलोकेशन्स केले. स्ट्रीम एलोकेशन होते. बरोबर. ऑल्सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ मेरिट अँड चॉईस. अगेन. Okay. एअरफोर्समध्ये इट इज मेरिट, युअर चॉईस, इन्स्ट्रक्टर्स रेकमेंडेशन, ओके. अँड अबाव ऑल दिस इज सर्व्हिस रिक्वायरमेंट. येस, एक्झॅक्टली. आता आमच्या वेळेला कसं होतं, इन 1988 when we got commissioned, the Indian Air Force was in the process of procuring lot of helicopters. अच्छा. तर म्हणून हेलिकॉप्टर्सची वेकेन्सी जास्त होती. बरोबर. तर आमचा कोर्स ऑलमोस्ट हाफ आवर कोर्स हॅज गॉन इन टू हेलिकॉप्टर्स. अच्छा. लाईक आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, आय वॉन्टेड टू बिकम अ ट्रान्सपोर्ट पायलट. ओके. कारण बिंग अ सिव्हिलियन फ्रॉम मुंबई, द ओनली एअरक्राफ्ट आय हॅव सीन लहानपणापासून इज इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडिया. हो, द तर पॅसेंजर. माझं ते हे होतं की मला एक पॅसेंजर एअरक्राफ्टचा पायलट बनायचं. बरोबर. तर आय वॉन्टेड टू बिकम दॅट. पण बिकॉज द सर्व्हिस वॉन्टेड मॅक्सिमम हेलिकॉप्टर पायलट्स, हो. सो आय वॉज नॉट अलाउड टू गो फॉर माय चॉईस. आय वॉज गिवन हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर. तसं. तर एखादी अशी खूप तुमच्या जवळची अशी एखादी सॉल्टी जी तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू का? हो, त्याच्यासाठी फुल दिवस लागेल. अरे बापरे. म्हणजे एव्हरी सॉर्टी वॉज ऑफ दॅट सॉर्ट. या. पण स्पेसिफिकली इफ आय हॅव टू मेन्शन, तर माझी फर्स्ट पोस्टिंग होती आसामला. ओके. तेजपूर म्हणून एक जागा आहे आसाममध्ये. तर तिथे मी खूप फ्लाईंग केली आहे, जवळजवळ 3.5 वर्ष. आणि त्यानंतर माझी सेकंड पोस्टिंग बाय चॉईस मी गेलो लेहमध्ये. लेह तुम्ही ऐकलं असेल येस, ना? येस, लद्दाख. तर दॅट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग टेरेन. फ्लाईंग अँड टेरेन. बरोबर. तर सियाचन ग्लेशियरचं नाव तुम्ही हो ऐकलं हो, असेल. येस, ऑफकोर्स. Flying in Siachen Glacier was very, very challenging and very, very satisfying also. येस. तर तिथे काही हेलिपॅड्स आहेत विच आर द हायेस्ट हेलिपॅड्स इन द वर्ल्ड. ॲट द हायेस्ट अल्टिट्यूड. At the highest altitude. बरोबर. Guinness Book of World Records has acknowledged
लँडिंग ॲट दोज 3 हेलिपॅड्स आमच्या वेळेला. द हेलिपॅड्स वेर अमर, सोनम आणि झुलू म्हणून हे 3 हेलिपॅड्स होते. तर या हेलिपॅड्सवर एव्हरी लँडिंग वॉज कन्सिडर्ड एज अ गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स. तर माझ्याकडे जवळजवळ 350 लँडिंग आहेत ॲट दीज 3 हेलिपॅड्स. वाव, सच अ बिग रेकॉर्ड. ग्रेट ग्रेट. आणि सियाचन मध्ये फ्लाइंग वॉज चॅलेंजिंग फॉर व्हेरियस रिझन्स. द हेलिकॉप्टर विच वी आर फ्लाइंग, द चीता हेलिकॉप्टर, जे फ्रेंच लोकांनी जे मॅन्युफॅक्चर केलंय, बरोबर, ते स्वतः म्हणायचे की त्यांचे टेस्ट पायलट्स म्हणायचे की तुम्ही वेडे लोक आहात, व्हाय आर यू फ्लाइंग ॲट सच हाय ऑल्टिट्यूड, दॅट एअरक्राफ्ट इज नॉट मेंट टू फ्लाय. पण दॅट इज अ ब्युटी ऑफ द इंडियन एअरफोर्स की 1987 पासनं आजपर्यंत वी आर फ्लाइंग इन दॅट हाय अल्टिट्यूड एरिया, लँडिंग ॲट 20,000 प्लस एलिव्हेशन with that same helicopter which the French test pilots have refused to fly. Okay, this is where the NDA training has come into action. Yes. तिकडे त्या गोष्टीसाठी आपल्याला प्रिपेअर केलं गेलं होतं. करेक्ट. सो लाईक इन NDA आम्हाला ट्रेन करतात की इफ यू हॅव बीन गिवन अ टास्क, यू हॅव टू डू इट. येस. हाऊ यू डू इट इज युअर प्रॉब्लेम. It is up to you. Don't come back to us. Yes, yes, yes. You beg, borrow, steal, manage. You have to complete that. Yeah, task. the task has to be done. Yes. बरोबर आहे. ॲज अ हेलिकॉप्टर पायलट, इवन म्हणजे हेलिकॉप्टर पायलट सुद्धा तुमच्या वॉरफेअर मध्ये इन्व्हॉल्व असतात की फक्त? नाही, हेलिकॉप्टर्स आर युज्ड इफ यू सी द वॉर्स, म्हणजे जेवढे वॉर्स झालेत, इराण आपलं हे US इराक वॉर जे झालं, गल्फ वॉर 1991 पासून, द कॉन्सेप्ट ऑफ वॉर हॅज बीन चेंजिंग. राईट. जगात सगळ्या पॉवरफुल कंट्रीजने रिअलाइज केलं तेव्हा की हेलिकॉप्टर्स जे आहेत दे आर मोर रिक्वायर्ड इन वॉर अँड दे आर द वॉर विनर्स. ओके. फॉर एक्झाम्पल, अफगाणिस्तानमध्ये इनिशियली रशियन्स डॉमिनेट करत होते. अच्छा. अगेन्स्ट द US. बरोबर. बिकॉज दे हॅड दोज अटॅक हेलिकॉप्टर्स कॉल्ड MI-25 अँड MI-35. तर म्हणून इंडियन एअरफोर्स, जसं मी सांगितलं, 1988 when we got commissioned, the Indian Air Force also realized की we need more helicopters. बरोबर. आणि that is why half our batch has been sent to helicopters. Right. तर त्यानंतर इंडियन एअरफोर्स कडे MI-17, MI-25, MI-35, नंतर MI-17 1V, नंतर आता MI-17 V5, so many helicopters have been inducted into Indian Air Force, कारण त्यांचा रोल इन सपोर्टिंग द आर्मी अँड ऑल्सो इन डायरेक्ट ऑफेन्सिव्ह ॲक्शन. म्हणजे आपण एका MI-17 हेलिकॉप्टरमधनं यू कॅन फायर 156 रॉकेट्स इन वन गो. That will destroy one village completely. Yes, of course. So helicopters are being used more and more in an offensive role. Apart from that, we have something called SHBO, Special Heliborne Operations. अच्छा. त्यात काय होतं की 4-4, 5-5 हेलिकॉप्टर जातात. You have 20 troops on board आणि त्यांना तुम्ही स्लिदर करतात. ओके. हो, तिकडे रोप्स घेऊन स्लिदर करतात. बरोबर. आणि ते जाऊन एनिमीला अटॅक करतात ऑन ग्राउंड. बरोबर. सो हेलिकॉप्टर्सची वॉर मध्ये जे रोल्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आणि नेसेसरी आहेत, कारण वर्सटालिटी, फ्लेक्सिबिलिटी. येस. कारण यू कॅन लँड ॲट स्मॉल प्लेसेस. बरोबर. आणि यू कॅन गेट अवे फास्ट. आता फॉर एक्झाम्पल कारगिल वॉरमध्ये इनिशियली वी डिडंट नो व्हॉट इज हॅपनिंग. बरोबर. नंतर जेव्हा कळलं की ऑल द टॉप, द टोलोलिंग अँड सो मेनी हाइट्स टॉप्स हॅव बीन ऑक्युपाइड बाय द टेररिस्ट, दॅट इज अ टाइम वी रिअलाइज द ओनली वे यू हॅव टू अटॅक दॅम. हो. आणि नंतर हेलिकॉप्टर्स ला यूज केलं आणि वी फायर्ड रॉकेट्स अँड देम अँड दे हॅड टू रन. बरोबर. And finally, when the Mirages were launched and they used laser-guided bombs, that is the time the war got over within no time, because all their bunkers were blasted with missiles. बरोबर. आता तुमचं हे जे एअरफोर्स मध्ये करिअर होतं, how long did it span? मी रिटायर झालो तेव्हा I had served for 30 years, 5 months and 19 days. ओके. इट्स अ ग्रेट टाइम स्पॅन. हे सर्व करिअर स्पॅन एवढे मोठे असतात? नाही, इट इज अप टू द इंडिव्हिज्युअल.
अप टू द इंडिव्हिज्युअल. कारण आम्ही असं ऐकून आहोत की शॉर्ट सर्व्हिस म्हणून पण काही असतं. हो. सो व्हॉट इज शॉर्ट सर्व्हिस अँड व्हॉट इज युअर रेग्युलर सर्व्हिस? See, if you are going through NDA, you have no option but permanent commission. ओके. So permanent commission म्हणजे you have to serve for at least 20 years to get your pension. ओके. And if you are in the Air Force and if you are in the flying branch, म्हणजे as a pilot, if you do not make it to the promotion, कारण आमचं कसं pyramidal structure आहे. बरोबर. तर at every level promotion board, lot of people get rejected. बरोबर. And some people go up. Okay. So at 54, if you have not been promoted to the higher rank, you have to retire at 54. Okay. In the Air Compulsory Force. retirement. Compulsory. Okay. Okay. In the Army also it is 54. Okay. In the Navy it is 56. Okay. तसं. And आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन, कारण इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये देअर वॉज शॉर्टेज ऑफ ऑफिसर्स. बरोबर. या शॉर्टेजला मीट करायला आता आपण जर युथला, यंग माणसांना विचारलं तर देर आर पीपल हू डोंट वॉन्ट टू कमिट फॉर सच अ लॉंग टाइम. बरोबर. कारण 20 years इज अ व्हेरी लॉंग पिरियड. हो. तर काही लोकांना जॉईन करायचं आहे पण 20 वर्ष नको, कमी 10 वर्षापर्यंत मी करायला तयार आहे. तर काही लोकांचं असतं, म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रिसर्च केलं आणि नंतर ही माहिती काढली की खूप आपले युथ आहेत जे ज्यांना जॉईन करायचंय, हो, पण दे डोंट वॉन्ट कमिटमेंट फॉर सच अ लॉंग पिरियड. बरोबर. म्हणून शॉर्ट सर्व्हिस कमिशन वॉज स्टार्टेड. अच्छा. शॉर्ट सर्व्हिस कमिशन फॉर डिफरंट सर्व्हिसेस डिफरंट. अच्छा. काही शॉर्ट सर्व्हिस 6 वर्षाची आहेत, काही 5 वर्षाची आहेत, काही 10 वर्ष आहेत. आता जसं मी सांगितलं, पायलटसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया खूप खर्च करते, करोडो रुपयात खर्च करते. हो. म्हणून त्यांना कमीत कमी 10 वर्ष ऍटलीस्ट दे हॅव टू सर्व टू गिव्ह बॅक टू द गव्हर्नमेंट. बरोबर. ऑन फॉर द ट्रेनिंग अँड ऑल दॅट इन्व्हेस्टमेंट हॅज टू बी देयर. तसं. सो देर आर लॉट ऑफ पीपल हू जॉईन्ड एज शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि नंतर बेस्ड ऑन मेरिट दे वर कन्वर्टेड टू परमनंट कमिशन ऑल्सो. अच्छा, तो एक ऑप्शन आहे. तो ऑप्शन आहे. ग्रेट. The individual has to apply for permanent commission. Okay. And the service has to accept. बरोबर. हे दोन्ही मॅच झालं की दे कॅन बी कमिशन परमनंट. and it's purely merit based. बरोबर. आता एक आपण नवीन ऐकतोय अग्निवीर. मग हे अग्निवीर काय आहे आणि व्हॉट डू यू रेकमेंड की एका इंडिव्हिज्युअलने जर डिसिजन घ्यायचं झालं तर ऑन व्हॉट बेसिस शुड दे डिसाइड? सर, आता जसं मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन सांगितलं, दॅट वॉज फॉर ऑफिसर्स. ओके. It is for officers. Now we have in the armed forces, we have the officers and we have the people below officer rank. बरोबर. म्हणजे the sepoy or the jawans in case of army, the airmen in case of air force आणि the sailors in case of the navy. तर ह्या बिलो ऑफिसर रँक मध्ये पण लॉट ऑफ पीपल वे आर नॉट जॉईनिंग बिकॉज ऑफ, कारण त्यांचं कमिटमेंट 15 वर्षाचं आहे. अच्छा. In case of person below officer rank, they have to serve for 15 years to get their pension. After 15 years, they can leave. Okay. And join outside as in the civilian corporate world, wherever they want to join. तर जसं मी सांगितलं, ऑफिसर्स मध्ये nobody wanted to commit permanent commission of 20 years. That is why short service commission was introduced. बरोबर आहे. Similarly, for the people below officer rank, lot of people don't want to commit for 15 years. हो. कारण आता नवीन जनरेशन जे आहे, हो, दे आर व्हेरी इम्पेशंट. दे वॉन्ट एव्हरीथिंग फास्ट. लवकर हवंय, मला फटाफट पाहिजे. तर त्या कारण गव्हर्नमेंटनी अग्निवीर स्कीम लॉन्च केली आहे. पण द मेन रिझन फॉर अग्निवीर इज द डिफेन्स बजेट. अच्छा. कारण वन ऑफ द रिझन शॉर्ट सर्व्हिस कमिशन फॉर ऑफिसर्स वॉज इंट्रोड्यूस की यू डोंट हॅव टू पे पेन्शन टू देम. हो, बरोबर आहे. 10 वर्ष सर्व्हिस करा, निघा. कमी लायबिलिटी आहे गव्हर्नमेंटवर. बरोबर. आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम द लायबिलिटी ऑफ पेन्शन इज इन्क्रीजिंग बाय द डे, कारण लाईफ एक्सपेक्टन्सी हॅज गॉन अप. एक्झॅक्टली. कारण अबाउट 30-40 years ago, life expectancy in India was just about 60 to 65 years. Yes. Today it has gone up to 75 years. Barabar. Because of the healthcare and various reasons because of which, and the armed forces people are as it is very fit. Yes, yes. Karan because of our training and because of our hard life, we are generally very fit. बरोबर. तर armed forces veterans generally
live longer, Longer. 80-85 years. येस. तर म्हणून over a period of time the liability of pension on the government has increased so much that they cannot, they cannot continue like this. बरोबर आहे. तर ऑफिसर काडरमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन gave some relief, but below officer rank मध्ये there was no relief available. बरोबर. That is the main reason why Agniveer was introduced, because there is no other solution. बरोबर आहे. Current pension becomes a part of the defense budget, and if we are projecting to the world that the defense budget is increasing every year, it is sending a wrong message. बरोबर आहे. Whereas लोकांना माहित नाही आहे की का वाढतंय, का वाढतंय, कारण पेन्शनचाच तुमचा शेअर एवढा जास्त आहे. हो. तर इट वॉज इनएव्हिटेबल की आम्हाला पेन्शन कमी करायचं. कसं कमी करणार? देन अग्निवीर वॉज वन ऑफ द सोल्युशन्स अवेलेबल. बरोबर. द सर्व्हिस लेंथ हॅज टू बी कट डाऊन सो दॅट Correct. ते लायबिलिटी राहणार नाही. कारण 2005 मध्ये द गव्हर्नमेंट रिअलाइज दिस फॉर ऑल गव्हर्नमेंट ऑफिसेस. हो हो अगदी. आणि 2005 नंतर पेन्शन कम्प्लिटली बंद केली. हो. एक्सेप्ट फॉर द आर्म फोर्सेस. Right. सो द ओनली प्लेस लेफ्ट फॉर द आर्म फोर्सेस जिथे पेन्शन अजूनही कंटिन्यू होतं तसं. तर म्हणून गव्हर्नमेंटनी अग्निवीरचं इंट्रोडक्शन केलंय. तर सर आता जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सर्व करावं लागतं. तुम्ही आसाममध्ये केलं, लेह लद्दाखमध्ये केलं. मग असं जेव्हा आपण फॅमिलीपासून लांब राहतो मग ते वर्क लाईफ बॅलन्स ह्या चॅलेंजेस कशा फेस केल्या? तर आपण जेव्हा जॉईन करतो हम्म. तर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असायला पाहिजे. बरोबर. कारण माझं असं मत आहे की इफ यू वॉन्ट टू जॉईन द आर्म फोर्सेस, द फर्स्ट रिक्वायरमेंट, बेसिक रिक्वायरमेंट इज पेट्रिऑटिझम. बरोबर आहे. हो. म्हणजे मी देशासाठी जीव द्यायला तयार आहे. म्हणजे तुम्ही जॉईन करताना यू आर सायनिंग ऑन अ ब्लँक चेक टू द बरोबर. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दॅट आय एम विलिंग टू गिव्ह एव्हरीथिंग इन्क्लुडिंग अँड अप टू माय लाईफ. हो हो. तर यात तुमचं कम्फर्ट झोन कुठेही फिट होणार नाही. बरोबर आहे. अगदीच. तर यू शुड बी मेंटली तुमची ती तयारी असायला पाहिजे की मी स्वतःहून जाणून हे फील्ड सिलेक्ट केलंय, येस. हे करिअर सिलेक्ट केलंय, यात खूप त्रास होणार आहे मला. बरोबर. माझी फॅमिली लाईफ नसणार माझ्याकडे. जसं मी सांगत होतो NDA मध्ये आमचं 3 वर्षाचं शेड्यूल होतं. बरोबर. 6 महिने ट्रेनिंग नंतर एक ब्रेक असायचा, 3 ते 4 आठवडे ब्रेक घरी यायचा. ओके. तर 6 महिन्यात ॲट दॅट टाइम इन 1984 टू 87 तेव्हा आमच्याकडे लँडलाईन पण नव्हतं. बरोबर. फक्त पत्र लिहायचे अच्छा. आणि संपर्कात राहायचं. कम्युनिकेशन. चलो मुंबई पुणे स्टील फाईन. मी जेव्हा आसामला होतो हा. 1988 टू 1992 तर तेव्हा पण देर वॉज नो STD, ISD, नथिंग. मी पत्र लिहायचो माझ्या आई वडिलांना आणि 1 महिन्यानंतर मला रिप्लाय यायचा. ओके. तेव्हा मला कळायचं की हे अजून जिवंत आहे, सगळं व्यवस्थित चाललंय म्हणून. दॅट इज द काइंड ऑफ सॅक्रिफाईस यू नीड टू मेक. बरोबर. फॉर्च्युनेटली जसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड, STD, ISD सुरू झालं, नंतर आता तर इन टुडेज वर्ल्ड तर यू कॅन डू अ व्हिडिओ कॉल. बरोबर. कुठेही ग्लोब, ऑल ओव्हर द ग्लोब तुम्ही बोलू शकता. पण आमच्या वेळेला तसं ही नव्हतं. हो. फॅसिलिटीज नव्हती. तर येस, फॅमिली लाईफ gets affected, although the services are very kind and they consider this to the best possible manner. ओके. आता तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जॉईन केल्यानंतर यू कॅन्ट से दॅट आय वॉन्ट टू स्टे विथ माय फॅमिली. हो. कारण तुमचं काम बॉर्डरवर आहे. मोस्ट ऑफ द बॉर्डर एरियाज देर इज फायरिंग, देर इज शेलिंग. तर फॅमिलीजला परमिट नाही करत. बरोबर. तर यू हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड. पण द सर्व्हिस लुक्स आफ्टर की जर तुमचं एक हार्ड एरिया झालं, जसं माझं लेह मध्ये होतं, बरोबर. इट वॉज अ नॉन फॅमिली स्टेशन. बरोबर. ऑफकोर्स आय वॉज अ बॅचलर दॅट टाइम. पण काही काळासाठी जेव्हा इट इज नॉट टू कोल्ड, कारण लेह मध्ये आय हॅव सीन -38 ऑन ग्राउंड. ओ माय गॉड. आय एम नॉट टॉकिंग ऑफ फ्लाइंग. ऑन बरोबर. ग्राउंड -38 38 डिग्रीज पर्यंत मी बघितलंय. तर इट बिकम्स एक्स्ट्रीमली कोल्ड अँड अनबेरेबली कोल्ड. बरोबर. तर फॅमिलीज आर नॉट परमिटेड दॅट टाइम. पण आफ्टर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै ह्या 4 महिन्यात वेन द टेम्परेचर इम्प्रूव्स, इट कम्स टू -5 असं, इज बेटर.
तर तेव्हा फॅमिलीजला परमिट करतो आम्ही. अच्छा. तर सर्व्हिस लुक्स आफ्टर दिस रिक्वायरमेंट, कारण सर्व्हिस इज अवेअर that they should provide the best possible work-life balance to each and every person, whether it's an officer or a below officer rank. But mentally तुम्हाला ह्याची तयारी असायला पाहिजे की हो आपलं लाईफ कष्टकारी असणार आहे आणि तुम्हाला त्रास घ्यायची ते विलिंगनेस पाहिजे. बरोबर. आता हे झालं तुमचा माइंडसेट, तुम्ही अगोदरच तुमचा तयार होता, पण फॅमिलीचा तसा अगोदर तयार नसतो, मग त्यांनी कसं कोपअप करायचं त्यावर? फॅमिलीजला पण जसं लेट मी स्टार्ट विथ माय पेरेंट्स. बरोबर. माझ्या पेरेंट्सला काही कल्पनाच नव्हती काय होणार. तर आफ्टर आय जॉईन दे वर हॅपी, दे वर प्राऊड ऑफ मी. राईट. तर दे डिडंट हॅव अ चॉईस. बरोबर. सो द फॅमिली हॅज टू अडॅप्ट. हो. सो इट इज अ इव्हॉल्विंग फेज. बरोबर. आता इनिशियली मी पुण्याला होतो, त्यांना माहित आहे की हा पुण्याला आहे, जवळपास आहे. अच्छा. नंतर मी हैदराबादला गेलो, त्यांना माहित होतं की जरा लांब गेलाय, तर एक ट्रेन पकडली तर मुंबईला येईल. बरोबर. पण जेव्हा मी आसामला गेलो तर तेव्हा वाटलं की अरे बापरे, हा तर खूपच लांब गेला म्हणून. पण बाय देन दे आर मेंटली बेटर प्रिपेअर्ड. बरोबर आहे. आणि त्यानंतर मी लेहला गेलो तर अजूनच लांब होतं. हो. कारण फ्रॉम लेह आय हॅव टू कम टू चंदीगड, फ्रॉम चंदीगड टू दिल्ली, दिल्ली टू मुंबई. अच्छा. सो इट इज so parents also, family also adjusts. आणि मग spouses, children. तर now unlike in the parents case, कारण you join later. बरोबर. In the spouses case, you have already joined. तर when you are going for an alliance, तर तेव्हा तुम्ही हे एकदम क्लिअर पिक्चर द्यायला पाहिजे. बरोबर. जे आम्ही करतो. बरोबर आहे की if you are planning to marry me, you should be mentally prepared ki you should be mentally prepared that people die. बरोबर. हो. And there are a lot of deaths happening and risk is very high. So तुम्ही ही तुमची ड्युटी आहे ॲज अन इंडिव्हिज्युअल, ॲज अ सोल्जर. ही तुमची ड्युटी आहे टू प्रिपेअर युअर स्पाउस अँड युअर फॅमिली फॉर द वर्स्ट. एक्सपेक्ट द वर्स्ट and hope for the best. Exactly. That is how we have been living family lives. बरोबर. आता जसं इंडियन एअरफोर्स मध्ये तुमचं करिअर 30 वर्ष 36 वर्ष तुम्ही पूर्ण केलं, तर त्यानंतर आज तुम्ही काय करताय आफ्टर रिटायरमेंट? हाऊ डज युअर लाईफ गोज? आता मी मुंबई हून बाहेर गेलो, 35 वर्ष मी बाहेर होतो. बरोबर. 4 years ऑफ ट्रेनिंग अँड ऑलमोस्ट 31 years ऑफ सर्व्हिस. तर जेव्हा मी घर वापसी केली 35 वर्षानंतर मुंबईला, तर माझ्या डोक्यात हेच होतं की आता मला कंटाळा आला. अच्छा. 35 years इज अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम. तर आय सेड आय वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट. ओके. तर नंबर 1 मी म्हटलं आय डोंट वॉन्ट टू फ्लाय. कारण मॅक्सिमम पीपल 90%, आय मस्ट बी अ युनिक पर्सन. मोस्ट ऑफ माय एअरफोर्स कलिग्स and pilot colleagues all are into flying outside. Okay, commercially. Okay. There is lot of money. Lots and lots of money. Yes. But there is no mental peace. बरोबर आहे. कारण ह्या वयात येऊन पण तुम्हाला जर you have to go through that same rigmarole, same circus, get up early in the morning, get up at 4 o'clock, go for 5 o'clock briefing, 6 o'clock take off. मला पर्सनली ते म्हणजे इट डिडंट अपील टू माय माइंड. आय वॉन्ट नाव पीस ऑफ लाईफ. कारण आय फील 35 वर्ष मी माझ्या आयुष्यातले देशासाठी दिले. आता मला जरा माझ्या स्वतःसाठी काहीतरी करायला लागेल. बरोबर. तर म्हणून मी म्हटलं की आय डोंट वॉन्ट टू फ्लाय. आय डोंट वॉन्ट टू पिक अप अ जॉब वेअर अगेन आय हॅव टू सेल्युट समबडी अँड येस सर 3 bags. मला ते करायचं. आय वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट. नाव टुडे आय एम अ प्रोफेशनल करिअर काउन्सिलर. ओके. ॲट अ ग्लोबल लेवल. ओके. आणि हे आय मस्ट से लाईक हाऊ आय जॉईन NDA इज ऑल गणपती बाप्पा's blessings. Coming from a purely civilian background, I still managed to pass in the first attempt, that to Air Force. And became a pilot. Similarly, मी रिटायर व्हायच्या आधी I commanded 2 NCC units, National Cadet Corps. 2 युनिट मी कमांड केले, which is again unique. बरोबर. There are a lot of officers who must have commanded NCC units, पण single officer commanding 2 NCC units is very rare. Extremely rare. And I was fortunate that I commanded 2 NCC units both in Maharashtra. अच्छा. ओके.
So first one I commanded was in Mumbai, number 1 Maharashtra Air Squadron NCC, आणि my last posting was as commanding officer of number 2 Maharashtra Air Wing NCC in Nagpur. अच्छा. तर तिथे जेव्हा मी कॉलेज आणि स्कूल स्टुडंट्स बरोबर इंटरॅक्ट करायचो माझ्या कॅडेट्स बरोबर, तिथे माझा रोल होता ॲज कमांडिंग ऑफिसर अँड एन एअरफोर्स ऑफिसर टू मोटिवेट देम अँड ट्रेन देम टू जॉईन द आर्म फोर्सेस इदर थ्रू NDA or through CDS or any other or through NCC entry. तर तेव्हा माझ्याकडे खूप ब्रिलियंट स्टुडंट्स होते आणि मी त्यांना खूप ट्रेनिंग देऊन मेंटॉर करून त्यांना गाईड केलंय. पण अशी खूप पोरं आणि पोरी होते जे दे कुड मेक इट. अच्छा. ओके. कारण जसं मी सांगितलं इट्स अ व्हेरी कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. बरोबर. आणि ह्या लोकांची चूक काय होती, त्यांच्याकडे बॅकअप प्लॅन नव्हता. बरोबर. व्हॉट इफ आय फेल. कारण दे वर सो हायली मोटिवेटेड की त्यांना एकच त्यांच्या डोक्यात होतं की मला आर्मी नेव्ही एअरफोर्स जॉईन करायचंय, बस. त्याच्या पुढे मला काही बघायचंच नाही, ऐकायचं पण नाही, बघायचं पण नाही, विच इज नॉट अ करेक्ट वे टू प्लॅन युअर करिअर. तेव्हा आय कुडंट हेल्प देम बिकॉज आय डिडंट नो व्हॉट टू डू. बरोबर. तर हे मुलं आणि मुली माझ्याकडे येऊन रडायचे. अरे बाप. ओके. कारण की सर मेरा तो जिंदगी बर्बाद हो गया, सर मैं सेलेक्ट नहीं हो पाया या हो पाई. सो आई somehow felt that these the youth of the nation, they are the future of the nation. Yes, exactly. तर यांना गायडन्स द्यायचं इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी चॅलेंजिंग बट अ व्हेरी इम्पॉर्टंट टास्क. तर मी असं थिंक केलं की फॉर सो मेनी इयर्स, ऑलमोस्ट 35 years, आय सर्व द नेशन बाय doing my duty at the borders. बरोबर. I said, now let me serve the nation by giving guidance to the future of the nation. Yes, exactly. So this is what motivated me to become a career coach. ओके. तर आता हा तुमच्या लाईफचा सेकंड फेज तुम्ही सुरू करता. करेक्ट. सो फर्स्ट फेज आता तुम्ही आर्म फोर्सेस मध्ये सब ऑलरेडी केला. आता तुम्ही एक जनरेशन घडत आहे जिकडे. करेक्ट. तर फर्स्ट इनिंग्स माझी एअरफोर्स मध्ये होती ऍज अ पायलट. बरोबर. आता सेकंड इनिंग्स माझी सुरू झाली आहे जस्ट अराउंड 5.5 years नाउ. ओके. तर मित्रांनो, आपण पाहिलं की सैन्य दलामध्ये वेगवेगळे करिअर ऑप्शन्स आहेत. मुख्यतः एक तर तुम्ही लॉंग सर्व्हिससाठी जाऊ शकता NDAच्या मार्फत, किंवा मग शॉर्ट सर्व्हिस आणि अग्निवीर, हेही 2 करिअर ऑप्शन आहेत जर तुम्हाला जास्त वर्षाची कमिटमेंट द्यायची नसेल तर. आणि यामध्ये कसं आपण एंट्री करू शकतो याबद्दलची सर्व माहिती आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्हालाही तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला खूप आवडेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, यामधली माहिती जर खरोखर तुमच्या कामाची असेल, तशीच ती तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सुद्धा कामी येऊ शकते. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी शेअर करा. आणखी तुम्हाला आमच्याकडून आणखीन काय जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तूर्तास धन्यवाद.